नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोहिणी मॅडम, IIT कॉम्प्युटर पंढरपूर। आज आपण MSCIT न्यू इरा 2025 मधील सेशन नंबर 39 पाहणार आहोत। सेशन नंबर 39 ला क्लिक करा। नॉलेज चेक सोडवूयात आपण आधी। टेस्ट फॉर युअर नॉलेज ला क्लिक करा। नॉलेज चेक ला क्लिक करा। ओके करून स्टार्ट करा। आपण आपल्या आवश्यकतेनुसार स्लाइड साइज ॲडजस्ट करू शकतो, बरोबर। स्लाइड शो दरम्यान आपण फॉर्मॅटिंग टूलबार पाहू शकतो। चूक, पहिल्या स्लाइड पासून तुम्ही प्रेझेंटेशन कसे सुरू करू शकता। पर्याय क्रमांक 2, प्रेस द F5 की। प्रेझेंटर व्ह्यू पर्याय तुम्हाला काय करायची परवानगी देतो। पर्याय क्रमांक 4, सबमिट करा। SIM करा। समोर एंड एक्झाम टाइप करा। कन्फर्म करा। ओके करा। पुढे आहेत सिम्युलेशन प्रश्न। स्टार्ट करा। तुम्ही तुमचे प्रेझेंटेशन तुमच्या प्रेक्षकांसमोर देण्यासाठी स्लाइड शोचा वापर करू शकता। त्यामुळे ती सुरुवातीपासून सादर करण्यासाठी स्लाइड शो फ्रॉम बिगिनिंग वर स्टार्ट करा। इथं आहे स्लाइड शो, इथं आहे फ्रॉम बिगिनिंग, एवढंच करायचं आहे। चार नंबरची स्लाइड हाईड करायला सांगितलेली आहे ह्या प्रश्नात। स्लाइड शो वरती क्लिक करा आणि हाईड स्लाइड वरती क्लिक करा। SIM ला क्लिक करा। एंड एक्झाम टाइप करा। कन्फर्म करा आणि ओके ला क्लिक करा। पुढे आहे सेल पाथ। स्टार्ट करा। स्टार्ट। तुमचे प्रेझेंटेशन डॅश डॅश एक्सटेन्शन लावून सेव्ह करा। पर्याय क्रमांक 1, PPTX। सबमिट करा। एस करा। गो टू होम। पुढे आहेत गाइडेड डू इट युअर सेल्फ। स्टार्ट करा। दिलेल्या पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन मध्ये फ्रॉम बिगिनिंग स्लाइड 1 सिलेक्ट करा। फ्रॉम बिगिनिंग पासून स्लाइड शो घ्यायचा आहे आपल्याला। स्लाइड शो वरती क्लिक करा। फ्रॉम बिगिनिंग ला क्लिक करा। प्रश्न सबमिट करा। ओके करा। स्लाइड 3 वरून दिलेले पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन करण्यासाठी करंट स्लाइड पासून स्टार्ट करायचं आपल्याला। हे जे विद्यार्थी मित्र चॅनलवरती नवीन आहेत, चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ लाईक करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा। बघा 3 नंबर स्लाइडला क्लिक करायचे, स्लाइड शो आणि फ्रॉम करंट स्लाइड वरती क्लिक करायचे। प्रश्न सबमिट करा। ओके करा। SIM समोर एंड एक्झाम टाइप करा। कन्फर्म आणि ओके। पुढे आहे सेशन कंप्लीशन टेस्ट। स्टार्ट करा। हार्ड डिस्क साठवून ठेवण्याची क्षमता सुधारण्याचा एक मार्ग फाईल कॉम्प्रेशन वापरणे। पर्याय क्रमांक 2, RAID विषयी पुढीलपैकी कोणते गुणवैशिष्ट्य अयोग्य आहे। 1, उच्च क्षमता हार्ड डिस्क ड्राइव्ह। पर्याय क्रमांक 4, हार्ड डिस्कची कार्यक्षमता सुधारण्याचे 3 मार्ग फाईल कॉम्प्रेशन, रिडंडंट अरेंज ऑफ एक्सपेन्सिव्ह डिस्क आणि डिस्क कॅचिंग, बरोबर आहे। आणि पुढचा प्रश्न, हार्ड डिस्कची कार्यक्षमता सुधारण्याच्या 3 मार्गांमध्ये डॅशचा समावेश आहे। पर्याय क्रमांक 3, डिस्क कॅचिंग, RAID आणि फाईल कॉम्प्रेशन। सेव्ह करा। एंड एक्झाम करा। अशा प्रकारे आपला सेशन नंबर 39 इथे संपलेला आहे। पुढील व्हिडिओमध्ये आपण सेशन नंबर 40 पाहणार आहोत। तोपर्यंत आपण थांबूयात। धन्यवाद।